नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण बघत आहोत ग्रॅव्हिटेशन. आणि आजचा टॉपिक असेल न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाचा सिद्धांत आपण बघणार आहोत. कालच्या पिरियडमध्ये आपण केप्लर्स लॉविषयी माहिती बघितली होती. 3 नियम केप्लर्सचे आपण बघितलेले होते. आणि या नियमावरच आधारित आणि अनेक प्रकारच्या ऑब्झर्वेशनवर आणि कन्सिडरेशनवर आधारित न्यूटन्सने त्याचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी थेरी इथे मांडलेली आहे. अकॉर्डिंग टू दिस थेरी, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the squares of the distance between them. म्हणजेच आपण जर मराठीमध्ये म्हटलं तर विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. बघा, आता हे आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊया. 2 वस्तू दिसत आहे, ए आणि बी. एचं वस्तुमान आहे m1, बीचं वस्तुमान आहे m2 आणि एकमेकांकडे ते F बलाने आकर्षित होत आहे. त्यामधील अंतर आहे d एवढं. तर नियमानुसार आपल्याला काय म्हणता येईल की F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर. इथे m1 m2 काय आहे? 2 वस्तूचं वस्तुमान आणि d हे आहे इथे 2 वस्तूमधील अंतर. यालाच गणितीय स्वरूपामध्ये F इज इक्वल्स टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर असं आपल्याला म्हणता येईल. या इक्वेशनमध्ये G इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असे आपण इथे म्हणू शकतो. आता हा जो फॉर्म्युला आपण बघितला F इज इक्वल्स टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर, हा आपल्याला काय सांगतो बघा समोर. The above law means that if the mass of one object is double, the force between the two objects also double. म्हणजे या 2 m1 m2 इथे वस्तू घेतल्या, यापैकी एकाचं जरी मास डबल केला आपण, एकाचं जरी मास जे आहे ते दुप्पट केलं तर त्यामधला फोर्ससुद्धा वाढेल. आणि इफ द डिस्टन्स इज डबल, द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ फोर्स. आणि त्या दोघांमधलं अंतर जर आपण डबल केलं तर त्यामधला फोर्स हा 4ने कमी होईल. बघा, मास वाढवलं तर फोर्स डबल होईल आणि अंतर वाढवलं दुप्पट केलं तर फोर्स 4 पटीने कमी होईल. इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल, द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज अलॉंग द लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ द टू बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी d. म्हणजे जर 2 वस्तू स्पेरिकल असतील, गोलाकार असतील, बॉलसारख्या वर्तुळाकार असतील तर त्यांचं जे काही अंतर असेल हे त्यांच्या सेंटरपासून मोजायचं, ज्याला आपण स्मॉल d म्हटलेलं आहे. अँड इन केस वेन द बॉडीज आर नॉट स्पेरिकल ऑर हॅव अ इरेग्युलर शेप, देन द डायरेक्शन ऑफ फोर्स इज अलॉंग द लाईन जॉइनिंग देअर सेंटर ऑफ मासेस. आणि जर वस्तू या इरेग्युलर शेपच्या असतील, ओबडधोबड असतील, तर अशा वेळेस मग त्या अंतर कुठून मोजणार, कसं मोजणार? तर त्यांचं जे काही सेंटर ऑफ मास असते, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणणार आहोत वस्तुमान केंद्रापासून आपल्याला ते जे अंतर आहे d आहे हे आपल्याला मोजायचं असते. d इज टेकन टू बी द डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर ऑफ मासेस. मग आता सेंटर ऑफ मास काय आहे ते समोर आहेत, आपण बघणारच आहोत. ओके, पुढे आपल्याला म्हटलं आहे फ्रॉम इक्वेशन 2, म्हणजे जे आपण वर बघितलं होतं F इज इक्वल्स टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर, हे झालं इक्वेशन नंबर 2. इट कॅन बी सीन दॅट द व्हॅल्यू ऑफ G इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन 2 युनिट मासेस केप्ट ॲट अ युनिट डिस्टन्स अवे फ्रॉम ईच अदर. म्हणजेच की एकक वस्तुमान असलेल्या एकमेकांपासून एकक अंतरावर स्थिर असलेल्या 2 वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला G ची किंमत मिळते. Thus in SI unit the value of G is equal to the gravitational force between two masses of 1 kilogram kept 1 meter apart. म्हणजे 2 वस्तू आहेत की त्या प्रत्येकाचं वस्तुमान हे 1 किलोग्रॅम आहे आणि ते 1 मीटर अंतरावर एकमेकांपासून आहेत.
तर त्यावेळेस आपल्याला जीची किंमत मिळते. तुम्हाला साईडच्या बॉक्समध्ये यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा, या बॉक्समध्ये जीची किंमत दिलेली आहे. आणि ही जी किंमत आहे, हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञांनी जीची किंमत जी आहे ती शोधून काढली. आणि SI युनिटमध्ये हे जे मूल्य असते हे किती आहे, 6.673 इंटू 10⁻⁻11, 6.673 गुणिला 10⁻11. आणि याचं SI एकक आहे न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रॅम इन्व्हर्स स्क्वेअर्स. अशा प्रकारे जीची किंमत, वैश्विक गुरुत्व स्थिरांक, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटची किंमत आपल्याला इथे मिळते आहे. आता याच बॉक्समध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे, तो सॉल्व करायचा आहे तुम्ही. क्वेश्चन काय आहे, शो दॅट इन SI युनिट द युनिट ऑफ जी इज न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रॅम इन्व्हर्स स्क्वेअर किंवा पर किलोग्रॅम स्क्वेअर. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे की जीचे जे एकक आहे ते न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर कसे आहेत. तर हे सॉल्व करून सगळ्यांनी कागदावर लिहून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळ्यांनी टाकायचं आहे. ओके, मगाशी आपण बघितलं होतं की जर वस्तू गोलाकार असेल, परफेक्टली स्पेरिकल असेल, तर तिचं जे सेंटर ऑफ मास आहे ते त्याच्या केंद्रबिंदूमध्ये असते. जसं आपण एक वर्तुळ काढतो आणि वर्तुळामध्ये एक केंद्रबिंदू असतो, पॉईंट असतो, सेंटर असते, तिथे त्याचं सेंटर ऑफ मास असेल. मग आता सेंटर ऑफ मास प्रत्येक वस्तूचं समान राहू शकत नाही, कारण प्रत्येक वस्तू गोलाकार राहत नाही आणि समान त्याचं वस्तुमान माससुद्धा राहत नाही. द सेंटर ऑफ मास ऑफ दॅन ऑब्जेक्ट इज द पॉईंट इनसाइड ऑर आउटसाइड द ऑब्जेक्ट ॲट विच टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे एखाद्या वस्तूचं वस्तुमान केंद्र, सेंटर ऑफ मास म्हणजे त्याला काय म्हणू आपण, वस्तुमान केंद्र, हे त्याच्या एकतर आतील बिंदूवर असेल किंवा त्याच्या बाहेरील बिंदूवर असेल, ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असे आपण म्हणूया. द सेंटर ऑफ मास ऑफ अ स्पेरिकल ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स ग्रॅव्हिटेशनल सेंटर. मग आता एक स्पेरिकल वस्तू आहे, पूर्ण एक समान घनता आहे, म्हणजे त्याचं जे काही डेन्सिटी जी आहे ती समान आहे. जसा एखादा आपण गोल घेऊया, पूर्णपणे भरलेला, लोखंडाचा असेल किंवा काचेचा असेल, असा गोल जर आपण घेतला, मग त्याचं सेंटर ऑफ मास कुठे असेल, वस्तुमान केंद्र कुठे असेल, तर ते असेल त्याच्या सेंटरला. त्याला आपण भूमितीय केंद्र असे म्हणतो. जसं आपण भूमितीमध्ये असा वर्तुळ काढतो आणि वर्तुळ काढताना त्याचं एक सेंटर असते, तिथे त्याचं असेल. म्हणजे आणि जर वस्तू असमान असेल, नॉन युनिफॉर्म असेल, मग अशा वेळेस तिचं सेंटर ऑफ मास एक तर त्या वस्तूच्या आतमध्ये असू शकते किंवा त्या वस्तूच्या बाहेर असू शकते. याच्यासाठी एक साधं उदाहरण आपण घेऊया. तुमच्याकडे स्केल असेल, आता ते स्केल पट्टीला तुम्हाला एका बोटावर सहज बॅलेन्स करायचं आहे, अशी आडवी ठेवायची बोटावर आणि तिला बॅलेन्स करायचं आहे. आपण काय करतो की ते बोट जे आहे ती इकडे 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 असे सरकत नेतो आणि ज्या ठिकाणी ती बॅलेन्स होईल आपल्या एका बोटावर, ते झालं त्या स्केलचं सेंटर ऑफ मास, म्हणजे वस्तुमान केंद्र, बरोबर. त्याचप्रमाणे आपण आपलं एखादं रजिस्टर घेतलं आणि असं बघा कोणी कोणी बोटावर फिरवते. मग हे फिरत असताना काय होते नेमकं की त्याचं सेंटर ऑफ मास बरोबर आपल्या बोटावर जर असेल तरच ते बोटावर स्थिर राहते आणि ते गोलगोल फिरायला लागते, नाही तर ते पडून जाईल. अशाच प्रकारे जर एखादी ओबडधोबड वस्तू आपण घेतली तर तिचं सेंटर ऑफ माससुद्धा आपल्याला काढता येते. हे झालं सेंटर ऑफ मासचं. The center of mass of any object having uniform density is at its centroids. आणि कोणतीही समान घनता असलेली, तिची डेन्सिटी समान आहे, सगळीकडे सेम आहे, घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर असते, त्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो. ओके, तर हे झालं आपलं सेंटर ऑफ मासचं. ठीक आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की डी स्क्वेअर जो आहे तो इन्व्हर्स का बरं घेतला आहे न्यूटननी. न्यूटन अज्युम इन्व्हर्स स्क्वेअर डिपेंडिंग ऑन द डिस्टन्स इन इट्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. व्हाय इट इज सो वी विल सी इन द टुमारोज व्हिडिओ. थँक्यू. आणि प्रत्येकाने जरा डोके चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर. यामध्ये जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येकाने टाकायचं आहे. आता हळूहळू आपण या झालेल्या पॉईंटवर टेस्टसुद्धा घेणार आहोत, तर त्याची सुरुवात आजपासून करायची आहे. थँक्यू.